नमस्कार, मी राहुल मोटे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्रसिद्ध लेखक आणि उद्योजक प्रफुल्ल वानखेडे सरांच्या पुस्तकातील 30 नंबरचा चॅप्टर, ज्याचं नाव आहे बचतीचा गुणाकार। त्याच्यामध्ये सरांनी खूप साध्या गोष्टी किंवा हॅक्स सांगितले आहेत की सेविंग कशी करायची डे टू डे लाईफमध्ये, जिथं आपला अननेसेसरी खर्च होतो। त्याच्यातल्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आपण डिस्कस करणार आहोत। एक तर जेव्हा तुम्ही सुपर मार्केट मॉलमध्ये जेव्हा खरेदी करायला जाता, शक्यतो घरी येऊन बनवून जी तुम्ही लिस्ट घेऊन जाणार आहात त्याच्यानुसारच खरेदी करा। मोस्ट ऑफ द टाईम्स असं होतं की आपण मॉलमध्ये गेल्यावर खूप साऱ्या गोष्टी अननेसेसरी खरेदी करतो, ज्याची खरंच आपल्याला गरज नसते। दुसरी गोष्ट, हे करत असताना तुम्ही स्वतःची पिशवी कॅरी करा, जेणेकरून दर प्रत्येक वेळी तिथे गेले की 25-30 किंवा काही वेळा 2 पिशव्या घेतल्या तर 50 रुपये वगैरे खर्च होतात आपले। सो आपण असेही जर मॉलला जाणारच आहोत तर स्वतःच्या पिशव्या कॅरी करा। मोस्ट ऑफ द टाईम्स आपण जेव्हा बाहेर जातो तर बरेचदा असं होतं की आपण ड्रिंकिंग वॉटर जे आहे ते बाहेरून पाण्याची बॉटल घेऊन आपण ते पितो। सो संबल रिक्वेस्ट की तुम्ही जेव्हा कधी बाहेर पडताय, शक्यतो 1-2 पाण्याच्या बॉटल्स घरी येऊनच भरून कॅरी करा, जेणेकरून तेच 25-30 रुपये पर बॉटल आपले ते सेव्ह होणार आहे। तिसरी गोष्ट, अननेसेसरी म्हणजे इतरांबरोबरची तुलना। प्रत्येक गोष्ट त्यांनी घेतली की तुमच्याकडेही हवीच, हा 8 तास नको। चौथी गोष्ट, मुलांच्या डे टू डे लाईफमध्ये आपण एखादी गोष्ट रिपेअर करणं थांबवले, मुलांनी डिमांड केली की आपण सर्रास ती नवीन घेऊन देण्यात धन्यता मानतो। सो इन्स्टेड ऑफ रिप्लेस वी शुड गो टू रिपेअर इट। सो छोट्या मोठ्या गोष्टी ऑनलाईन खरेदीच्या काळात ही रिपेअर ही गोष्ट महाग पडत चालली आहे, पण तरीसुद्धा बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या रिपेअर होणं पॉसिबल असतं, तरी आपण ते न करता नवीन घेण्याला प्राधान्य देतो। ती एक गोष्ट आपल्याला टाळता आली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतरांबरोबरचं कंपॅरिझन। ह्याने काय होतं, इतरांशी तुलना किंवा बरोबरी करण्यामध्ये विनाकारण आपल्याला मानसिक आणि आर्थिक ताण घेण्यात काही अर्थ नाही आहे, तर ती गोष्ट आपल्याला टाळता यायला हवी। हे सिंपल हॅक्स आहेत जेणेकरून आपण डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच अंशी अप्लाय करू शकतो आणि आपला खर्च वाचवू शकतो। धन्यवाद।